रामायणाची रचिते महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीमध्ये रामनवमी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्त वाल्हेकर ग्रामस्थांच्या वतीनं महर्षी वाल्मिकी ऋषींच्या समाधी मंदिरात फुलांची सजावट करून विविध धार्मिक कार्यक्रमांना पहाटेपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी पहाटेचा काकडा, पूजा अर्चा तसंच महाअभिषेक उरकल्यानंतर महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक हरिभक्त परायण अशोक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील भजनी मंडळांनी तसंच हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज थोपटे यांच्या अमृततुल्य प्रवचनानं कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. दुपारी 12:10 पुरोहितांच्या साक्षीनं श्रीराम जन्म सोहळा आणि त्यानंतर उद्योजक मोहनसेठ पवार यांच्या हस्ते महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी हरिभक्त परायण बबन महाराज भुजबळ, भैरवनाथ मंदिराचे पुजारी सचिन आगलावे, पुरोहित सचिन देशपांडे आणि माजी सरपंच अमोल खवले तसंच सागर भुजबळ, किशोर कुदळे, प्राध्यापक संतोष नवले, बाळासाहेब भुजबळ, दत्तात्रय पवार, सुभाष दुर्गाडे, दिलीप नाझरे, राजेंद्र काळंगे, ओंकार ढवळे, कुंडलिक पवार, रुपेश भोसले, मदन भुजबळ यासह महिला भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होती. प्रतिनिधी सिकंदर नदाफ, NTV न्यूज मराठी, पुरंदर, पुणे.